या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। या ठिकाणी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निरखंडरावजी कात्रे मामाजी, राष्ट्रीय महासचिव जयंतरावजी वानखडे काका, या ठिकाणी राष्ट्रीय कोषाध्यक्ष या ठिकाणी शैलेंद्रजी कस्तुरी काका आणि संपूर्ण या ठिकाणी उपस्थित आदरणीय मंच चंद्रकुमार जाजुदिया भैया या ठिकाणी उपस्थित आहे। जिल्हा अध्यक्ष आमचे, तालुका अध्यक्ष आहे, महिला आहे, संपूर्ण कार्यकर्ता आहे। या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगेल, जास्त काही बोलणार नाही, पण आज हा जो वेळेवर काही मोजक्या लोकांना या ठिकाणी बोलवलं, कुठल्याही प्रकारचं पूर्व तयारी नव्हती, पण एनडीएचे घटक म्हणून आपलं कर्तव्य आहे की एनडीएचे घटक म्हणून जो आदेश येईल, जे खऱ्या अर्थानं आज आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने आपण एक जिल्ह्याचे खासदार म्हणून पाना चिन्हावर देशाच्या पार्लमेंटमध्ये खासदार नवनीताला पाठवलं। युवा पार्टीच्या कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत आणि मेहनतीचं फल म्हणजे या देशाच्या पार्लमेंटमध्ये खासदार नवनीत राणा गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांची जी कामगिरी होती, जी कामगिरी कोरोनाच्या काळामध्ये 2.5 वर्ष आपले कोरोनामध्ये गेले, पण 2.5 वर्षामध्ये सुद्धा पूर्ण 5 वर्ष त्यांनी कोरोनामध्ये सुद्धा काम केलं आणि त्या पार्लमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचा अधिकार, आपल्या सगळ्यांचा आवाज बनून त्या ठिकाणी खासदार नवनीत राणांनी काम केलं, त्याची दखल देशाचे पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा घेतली, देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी सुद्धा घेतली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा घेतली। मला याचा अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे की ज्या पक्षांनी एक खासदार बनवून दिला, ज्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी मेहनत करून या युवा पार्टीच्या एका शिलेदारांनी या देशाच्या पार्लमेंटमध्ये एक खासदार पाठवला आणि त्या 5 वर्षामध्ये त्यांनी अमरावती जिल्ह्याचं नाव, या महाराष्ट्राचं नाव, या देशाचं नाव उंच करण्यासाठी जे आपली आवाज बनवून त्यांनी जे काम केलं, याचा मला खूप अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे। आणि यासाठी आज मला असं वाटते की ज्या ठिकाणी खासदार नवनीत राणा अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत केली, देशाच्या पंतप्रधानांकडनं एक प्रोजेक्ट या जिल्ह्यामध्ये खेचून आणला आणि देशामध्ये ज्यांचं एक नाव आहे, देशामध्ये एक आमच्या कार्याध्यक्ष म्हणून या युवा पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी जे नाव उंचवलं आणि मला असं वाटतं की आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीनं जो त्यांचा अभ्यास आहे, त्यांना आज देशाच्या 5 ते 6 भाषेवर त्यांची कमांड आहे। इंग्लिशवर कमांड आहे, महाराष्ट्रामध्ये मराठीवर कमांड आहे, पंजाबी भाषेवर कमांड आहे, साऊथच्या 3 भाषेवर कमांड आहे। जर या देशामध्ये एका महिला खासदाराचं प्रत्येक राज्याच्या भाषेवर जर एवढी मोठी त्यांची पकड आहे, तर मला असं वाटते त्यांनी नक्कीच राष्ट्रीय नेतृत्व केलं पाहिजे, राष्ट्रहितासाठी काम केलं पाहिजे आणि राष्ट्रहितासाठी पुढे आलं पाहिजे। कारण की आज कुठल्याही या देशामध्ये त्यांच्या हातून काम घडलं तर मला असं वाटते सगळ्यात पहिले आपला परिवार कोण आहे, अमरावतीचा आहे, आपलं घर कोणतं आहे, कुटुंब कोणतं आहे, अमरावती आहे। या कुटुंबाचं नाव मोठं होईल हा मला विश्वास आहे। म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेल, या ठरावाला पूर्ण माझा पाठिंबा आहे। या ठिकाणी बसलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे, इथे बसलेल्या सगळ्या आमच्या महिलांचा पाठिंबा आहे, खाली बसलेल्या महिलांचा पाठिंबा आहे, इथे युवकांचा आहे, बुजुर्गांचा आहे। सगळ्यांनी एक मताने ठराव घेऊन
खासदार नवनीत राणाच्या कुठल्याही प्रकारचा जो मला संकेत खऱ्या अर्थानं देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि अधिवेशनाच्या काळामध्ये जेव्हा आम्ही देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटलो तेव्हाच त्यांनी मला संकेत दिला होता आणि त्या संकेताला पूर्णविराम करण्याचं काम हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला दिलेला आहे आणि तो संकेत पूर्ण आदरपूर्वक आम्ही या ठिकाणी ठरावाच्या वरून मान्य केलेला आहे आणि जेव्हा ते ऑफिशियली डिक्लेअर करतील त्याला वेळ कमी राहणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणी हा पाठिंबा देऊन पूर्ण ताकदीनं एनडीएचे घटक म्हणून खासदार नवनीत राणाच्या पाठीशी राहू भाजपच्या पाठीशी राहू आणि एक चांगला मजबूत खासदार या ठिकाणी देशाच्या पार्लमेंटमध्ये पाठवू। या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते असो अमरावती जिल्ह्यामध्ये की अजितदादा पवारांच्या घड्याळचे चिन्हाचे कार्यकर्ते असो की एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असो सगळे मिळून अहोरात्र मेहनत करू आणि 3 लाख पेक्षा जास्त मतांनी खासदार नवनीत राणा पार्लमेंटमध्ये जातील हा मी आपल्याला विश्वास देतो। कारण की आज त्यांनी 40-50 पेक्षा जास्त सभा 40-50 पेक्षा जास्त सभा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेल्या आहे। 5 वर्ष जो खासदार या 2200-2300 गावामध्ये 5 वर्ष फिरत नव्हता त्या गावामध्ये 5-5 वेळा त्या जाऊन आलेल्या आहे आणि या ठिकाणी मला माहित आहे मी मेलघाट मध्ये नुकताच आता या ठिकाणी 4 ते 5 दिवस दौरा केला। अरे त्या ठिकाणी 2 ते 3 वर्षाचा मुलगा आपल्या आईचं नाव घेतोय तर त्या ठिकाणी सुद्धा लहान मुलं नवनीत राणाचं सुद्धा नाव घेतात आणि मेलघाटची कन्या म्हणून त्या ठिकाणी त्या मेलघाटच्या सगळ्या आदिवासी बांधवांनी सुद्धा त्यांना स्वीकारलेला आहे। म्हणून या ठिकाणी एक कर्तव्यदक्ष काम करणारे खासदार या देशाच्या केंद्राच्या लेवलवर जर देशाच्या महिला नेतृत्व म्हणून काम करत असतील तर आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण यांच्यावर गर्व आहे की खऱ्या अर्थानं जे रोपटं युवा स्वाभिमान पार्टीचं आम्ही लावलं त्या रोपटाने एक चांगला खासदार दिला आणि त्या खासदाराच्या माध्यमातून या देशामध्ये त्यांनी नाव उंच केलं गोरगरिबांचे प्रश्न मांडले गोरगरिबांच्या न्यायासाठी लढल्या हा खऱ्या अर्थानं आमच्यासाठी सौभाग्याची बाब आहे। पण मी आपल्याला सांगतो जो संकेत मला आलेला आहे त्या संकेताचं आम्ही स्वागत केलेलं आहे ठराव घेतलेला आहे आणि लवकरच ते खऱ्या अर्थानं केंद्र पातळीवरून तो निर्णय लवकर होईल सगळ्यांच्या घराघरापर्यंत कानाकानापर्यंत पोहोचेल त्याच्यात काही शंका नाही आहे। पण आज मी या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी एवढं सांगतो मी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत युवा स्वाभिमानचा कार्यकर्ता राहील पक्षामध्येच काम करील पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून काम करील याच्यामध्ये कुठला शंका नाही। मी माझ्या पक्षामध्ये आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा मी एनडीएला दिलेला आहे। म्हणून या ठिकाणी आपला पक्ष आपला कार्यकर्ता आणि या कार्यकर्त्यांसोबत खऱ्या अर्थानं खांद्याला खांदा लावून काम करणं हे माझ्या रक्तामध्ये आहे ते मी प्रामाणिकतेने करील। म्हणून नवनीत राणा सुद्धा आज या युवा स्वाभिमान पार्टीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहे अजून त्यांनी आपल्या पदामध्ये आपल्या पक्षामध्येच आहे पण जेव्हा काही त्या योग्य वेळी योग्य निर्णय घेतील त्यांच्या पूर्ण पाठीशी आम्ही उभं राहू आणि युवा स्वाभिमान पार्टी ज्या जोमाने मागच्या वेळेस 19 मध्ये ज्या ताकदीनं काम केलं त्याच्यापेक्षा दुप्पट काम करू आणि सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये लीड मध्ये नवनीत राणाला निवडून देऊ एवढं मी आपल्याला या ठिकाणी देशाचे पंतप्रधान मोदीजी देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी मी सगळ्यांच्या वतीने हा विश्वास देतो। या ठिकाणी आपल्या खूप वेळेवर ही कार्यकर्त्याची मीटिंग झाली जर याच्यासाठी वेळ मिळाला असता तर लाखो लोक या ठिकाणी आपण मोठी सभा घेतली असती पण जेव्हा केव्हा असा या ठिकाणी प्रचाराचा चान्स येईल तेव्हा सुद्धा मोठ्या प्रमाणात या बाबतीत मोठ्या सभा घेतल्या जाईल आणि मी एवढंच सांगतो की आता आचारसंहिता लागलेली आहे आचारसंहितेचं आपल्याला पालन करायचं आहे। आम्हाला एवढा विश्वास आहे की या महाराष्ट्र सरकारमध्ये एकनाथजी शिंदे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार यांनी जो निर्णय घेतला की संपूर्ण गोरगरिबांना
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्यायचा आहे. आणि या ठिकाणी मी त्यांना विनंती केली की 1 लाख पेक्षा असे लोक गरीब आहे की ज्यांना पीआर कार्ड नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जो निर्णय घेतला की त्या गरिबांना रेडी एकनरच्या प्रमाणे जे पैसे भरावे लागत होते त्यासाठी एका गरीबाला 80-90 हजार 1 लाख रुपयापर्यंत भरावे लागत होते, ते सगळे मी माफ करून आणले आणि 1000 रुपयाच्या अंदर तुम्हाला त्या ठिकाणी पीआर कार्ड मिळणार आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये नवनीत राणांकडे हीच अपेक्षा राहील की पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून माझ्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये गोरगरिबांना घर मिळाले पाहिजे आणि यांच्या मालकीचं घर यांना मिळालं पाहिजे. आणि यांच्या डोळ्यामधलं स्वप्न जे महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलं की पीआर कार्डचे दर कमी करून ते रेडी एकनरचे रेट माफ केले आणि 1000 पेक्षा कमी पैशामध्ये आता आपण आपल्या मालकीचा प्लॉट मिळेल, आपल्या नावाचं पीआर कार्ड मिळेल. अशा प्रकारचं एक खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारचं मी अभिनंदन करेल. अनेक विकास कामं नवनीत राणे सांगितलेले आहे. या ठिकाणी त्यांच्या सोबत आपण सगळे मिळून आहे आणि या ठिकाणी मी त्यांना खुला युवासेना पार्टीचा पूर्ण एकमताने पाठिंबा सुद्धा आम्ही दिलेला आहे आणि पूर्ण ताकदीने काम करू एवढा मी आपल्याला विश्वास सुद्धा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की. जोरात हात वरती गेला. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आणि पुन्हा सांगतो, जेवढे विरोधक एनडीए मध्ये राहून एनडीएच्या उमेदवाराचा विरोध करताय, मी तुम्हाला सांगतो मलाही रवी राणा म्हणतात, त्यांना एका मंचावर बसून नवनीत राणाचा प्रचार करायला लावील हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.